हं. तर आमचे म्हणजे शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16, राष्ट्रवादीचे 10 असे 46 आमदार आमचे आहेत. बरं नाही ते सगळं बरोबर आहे, पण अगदी आत्तापर्यंत राज्यसभेच्या जागेवरती आदित्य ठाकरे तुमच्या पक्षाचा हक्क सांगत होते. हक्क सांगणं समजा मी सुद्धा असं म्हणणं की माझ्याच पक्षाचा व्हावायच्यात वावगं काय आहे. आदित्य साहेब शिवसेनेचे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत. त्यांनाही आपल्या पक्षाचा राज्यसभेचा खासदार व्हावं, परंतु ओव्हरऑल त्यांनी शिवसेनेचाच झाला पाहिजे, शिवसेनेचाच करू असं कुठं म्हटलेलं आहे. त्यांनी शिवसेनेचा व्हावा ही इच्छा आहे, परंतु महाविकास आघाडी म्हणून निर्णय व्हावा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी कालच त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून आणि ओव्हरऑल सार्वजनिक ठिकाणी व्यक्त केलेली आहे. त्यामुळं एखाद्या पक्षाच्या नेत्याचा, कार्यकर्त्याचा आपल्या पक्षाविषयी आग्रह असणं काही वावगं असायचं काही कारण नाही. पण असं होत असताना ज्यावेळेस तिन्ही पक्षांचं एकत्र अलायन्स असतं, आघाडी असते, त्यावेळेस तिन्ही पक्ष मिळून सर्वसाधारण निर्णय घ्यावा लागतो आणि मला वाटतं तो निर्णय घेण्याचं शिवसेनेने सुद्धा ठरविलेलं आहे. बर बर पण मग आता राज्यसभेमध्ये शरद पवारांची उमेदवारी पक्की झाल्यावरती विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंची जागा निश्चित समजायची का? हे पण आता उद्याची निवडणूक होऊन जाऊ द्या ना आधी. अजून त्या निवडणुकीला 2-3 महिने, त्याची चर्चा आजच करण्याला काही अर्थ नाहीये. आत्ताच्या घडीला जी निवडणूक आहे ती महत्वाची असते. पुढची निवडणूक पुढच्या वेळेस विचार केला जातो. असं काही सगळं मग तुम्ही म्हणाल 2 वर्षांनी काय, पुन्हा त्याच्या 2 वर्षांनी काय, या म्हणण्याला कोणताही अर्थ नसतो. आत्ताच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं महाविकास आघाडी एकत्रित लढेल, एकत्रित महाविकास आघाडीचा उमेदवार असेल आणि तो निवडून येईल. बर सुधीर भाऊंच्या चेहऱ्यावरती अत्यंत हास्य दिसतंय. सुधीर भाऊ, काय कारण आहे त्याच्या मागे नक्की? नाही, कारण अंबादासजी म्हणाले ते बरोबर आहे. राजकारणामध्ये उद्या काय होईल हे तर कोणीच सांगू शकत नाही आणि म्हणून ते म्हणाले ते बरोबर आहे की नंतर काय होईल ना अंबादासजी सांगू शकत, ना मी सांगू शकत, ना महाराष्ट्रात कुणी नेता सांगू शकत. कारण आत्ता बदलत्या परिस्थितीमध्ये असे निर्णय इतक्या वेगाने होतात की त्या निर्णयाच्या संदर्भात आज भाष्य करणं हे कोणालाही शक्य नाही आहे. बर पण हे हास्य केवळ यापुरतंच मर्यादित होतं का विधान परिषदेच्या जागेच्या उल्लेखामुळे ते हास्य उमटलं होतं तुमच्या चेहऱ्यावर? नाही नाही, एवढ्यापुरतंच मर्यादित होतं आणि आमच्या तर अंबादास दानवेजींना शुभकामना आहे. जेव्हा केव्हा अशा निवडणुका होतील तेव्हा त्यांना यश प्राप्त व्हावं, आमच्या सदिच्छा आहे. बर सुधीर भाऊ, आणखीन एक महत्त्वाचा